ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण मागच्या क्लासमधनं आपण हा विभूती योग सुरू केला होता आणि हा अर्जुनाने प्रश्न काहीही न करता भगवंत स्वतःच्या विभूती सांगायला लागले आहेत. म्हणजे यापूर्वीचे जर 6 चॅप्टर तुम्ही बघितले तर त्यामध्ये भगवंतांनी स्वतःचं स्वरूप सांगितलं आहे. निर्गुण ब्रह्माचं स्वरूप सांगितलं, सगुण ब्रह्माचं रूप सांगितलं. पुन्हा 6व्या अध्यायामध्ये ते कसं ध्यान करायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, कसं मन एकाग्र करायला पाहिजे, सगळं भगवंतांनी सांगितलं. ॲक्च्युली हे सगळं सांगून झालं आहे पूर्ण, परंतु म्हणजे तिथेच गीता संपून जायला पाहिजे होती. कारण सांगितलं सगळं, निर्गुण ब्रह्माचं रूप सांगितलं, सगुण ब्रह्माचं रूप सांगितलं, कशी साधना करायला पाहिजे ते सांगितलं. आता काय, आता तुम्ही करा, मी सांगून दिलं सगळं. परंतु ते न करता, कारण भगवंत पण असे सोडणारे नाही आहेत, ते पण श्रेष्ठ काय गुरु आहेत. तर पुन्हा भगवंत न विचारलं, म्हणजे अर्जुनने विचारलं नसतानाही भगवंतांनी पुन्हा तो सब्जेक्ट काढला. म्हणजे आपण बघा, कॉन्व्हर्सेशन करताना कधी कधी चांगलं कॉन्व्हर्सेशन असेल तरीही आपण कधी कधी एखादा सब्जेक्ट जर आपल्याला तो बोलावा वाटला तर आपण बोलायला काढतो. किंवा जर कॉन्व्हर्सेशन जर वेगळ्या प्रकारे जरी असेल समजा, म्हणजे चांगल्या काय म्हणतात त्याला, चांगल्या मूडमध्ये जरी नसेल तरी आपण उकरून उकरून गोष्टी काढतो. कारण आपल्याला पाहिजे असतं, त्याच्यावर चर्चा पाहिजे असते आपल्याला. हां, म्हणजे आपण तो त्या पॉईंटवर पुन्हा पुन्हा याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा पुन्हा आपलं ते काही डोक्यात काही जे काही आहे, म्हणजे आपल्याला जे बोलायचं आहे ते वेगवेगळ्या रूपाने आणून आपण बोलायचा प्रयत्न करतो. पण इथे भगवंताचे कसं आहे, भगवंत पुन्हा टॉपिक काढतायत याच्यासाठी की साधकांना हे सहज व्हावं. आणि म्हणून याच्या मागच्या आपण क्लासमध्ये पुढं डिटेल बघितलं होतं की ह्या 3 प्रकारचे साधक जे आहेत आपण बघितले होते. की जो साधक ईश्वराला फक्त जगतकारण ईश्वर मानतो, की ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यामध्ये हा भेद आहे की ईश्वर वेगळा आहे आणि ही सृष्टी वेगळी आहे, हा झाला पहिल्या स्टेजचा साधक. दुसरा स्टेजचा साधक कोण आहे, की तो ॲक्सेप्ट करतो की ह्या सगळ्या जगामध्ये ज्या काही वस्तू आहे ह्या ईश्वराचंच दुसरं रूप आहे. इथे थोडा भेद कमी झाला आहे बघा. म्हणजे सोन्याच्या जे काही दागिने आपण घालतो, पहिल्यांदा काय करतो आपण की सोनं आणि दागिने यामध्ये फरक करतो. मग जे दागिने आपण घालतो आहे, म्हणजे मी हातात अंगठी घेतली म्हणजे सोनंच हातात घेतलं, मी हातात नेकलेस घेतलं म्हणजे सोनंच हातात घेतलेलं आहे. तसंच इथे पूर्ण सृष्टीमध्ये जे काही मी बघतो आहे ते ईश्वरच मी बघतो आहे, असा त्याचा मनोभाव होतो. आणि तिसऱ्या स्टेजचे साधक जे आहेत ते काय करतात की त्यांना या जगाच्या, हे जे अनित्य जग आहे याबद्दलचा त्यांचा बोध पक्का होतो की हे कधीच झालं नव्हतं जगत, हे अनित्य आहे, मिथ्या आहे. अनित्य म्हणजे कधी झालं नाही असं म्हणता येत नाही, मिथ्या आहे. जसं आपलं स्वप्न, तर स्वप्नामध्ये काही वेळ आपण सगळं बघत असतो आणि जेव्हा स्वप्न निघून जातं तेव्हा लक्षात येतं की स्वप्नच होतं फक्त. तर साधकाला जेव्हा खरोखर असं ज्ञान होतं तेव्हा त्याचं पण असंच होतं की उगीच या जगाच्या फंदात पडलो मी, उगीच यामध्ये इतक्या सुखामध्ये मी वाहवला गेलो, दुःखामध्ये रडत गेलो, इतक्या सगळ्या काय जगाचं दुःख आपण झेलत बसलो, पण सगळं वेस्ट आहे. तसं स्वप्नामध्ये एखादं खूप खराब स्वप्न आपल्याला पडलं किंवा खूप आनंदी स्वप्न पडलं, पण जेव्हा तुमची झोप उघडते तेव्हा ते सुखाचं स्वप्नाला काही अर्थ नसतो आणि दुःखाच्या स्वप्नाला पण काही अर्थ नसतो. तसंच अल्टिमेट जर बघितलं तुम्ही, खरोखर जर बघितलं तर हे असंच आहे की हे सगळं आपण एक ब्रह्मदेवाचं एक मोठं एक विराट ब्रह्मदेव स्वप्न बघतोय आणि त्या स्वप्नाचे आपण खेळाडू आहोत, बाकी काही नाही आहे. पण आजच्या घडीला आपल्याला एवढं ते समजू शकत नाही. म्हणून भगवंतांनी इथे काय केलं की तू मला त्याप्रमाणे समजू शकत नाही तू अजून, तर काय कर की प्रत्येक गोष्टीत मला बघायचा प्रयत्न कर. थोडंसं भगवंत त्याला खाली आणतायत की तुझी भेदबुद्धी आता थोडी कमी कर. म्हणजे पहिल्या स्टेजचा साधक काय करतो की भगवंत वेगळा आहे आणि त्याची सृष्टी वेगळी आहे हा भेद करतो.
इथे भगवंत म्हणतायत की तू आता असा भेद न करता या सगळ्या सृष्टीत ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये मीच आहे असा बघायचा प्रयत्न कर. आणि म्हणून मग भगवंतांनी तिथे सगळ्या काय आपले हे जे आंतरविश्व आहे आणि दोन बाह्य विश्व, तर ह्या आंतरविश्वामध्ये मी कसा पसरलेलो आहे त्याचं त्यांनी मागच्या 2 श्लोकांमध्ये वर्णन केलं होतं की बुद्धिर्ज्ञान समूह क्षमा सत्यम दम शम सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च अहिंसा समता तुष्टी तपोदानम यशो यश भवंती भावा भूतानाम मत्तैव पृथक्विद. की हे सगळं जे आंतरविश्व जे आहे, अहिंसा समता तुष्टी दान यश अपयश, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू मला बघ. आणि यामध्ये जर आपण भगवंताचाच आविर्भाव बघितला तर आपण कशाने हरकून पण जाणार नाही आणि कशाने आपण डिप्रेस पण होणार नाही. आणि आपला प्रॉब्लेम हाच आहे की असं ते खालीवर खालीवर आपले ग्राफ चालत असतात. त्या ग्राफ समान यावा यासाठी म्हणून भगवंत म्हणतायत की ह्या आंतरजगामध्ये जे काही चालू आहे, ज्या काही घडामोडी चालू आहे त्यामध्ये पण तू मलाच बघ, असं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आता आपण पुढे बघू 6वा श्लोक. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजा. आणि हे अर्जुना, 7 तर महर्षीजन आणि 4 त्यांच्याही पूर्वी झालेले सनकादी तसेच स्वयंभुवादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वही जण माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच या सर्व प्रजा आहेत. आता यापूर्वी आपण काय बघितलं की आंतरजगात सगळीकडे भगवंत आहेत ते आपण बघितलं. आता भगवंत सांगतायत की ही जी बाह्य सृष्टी आहे, ही जी आपण बघतो आहे, ही पण माझ्यापासून उत्पन्न झालेली आहे. आता ही माझ्यापासून उत्पन्न कशी झाली? आपण पुराणामध्ये बघतो बघा की भगवान विष्णू छान झोपलेले आहेत आणि भगवान विष्णूच्या नाभीमधनं ब्रह्माजी आलेले आहेत. कमळ असतं आणि ते कमळावर ब्रह्माजी बसले आहेत. तुम्ही बघा फोटो, पुराण तुम्ही कधी चाळलं तर त्यात लक्षात येईल की विष्णू भगवान शांत पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभीतून कमळ पुष्प आले आहेत, त्यावर ब्रह्माजी बसलेले आहेत, ब्रह्मदेव. आता हे कसं इंडिकेटिव्ह आहे, कारण आपल्याला त्या ॲबस्ट्रॅक्ट गोष्टी समजू शकत नाही आपण, म्हणून हे इंडिकेशन आहे. पण तसं खरं बघितलं तर काय आहे की हे जे पूर्ण चैतन्य स्वरूप जे निर्विशेष ब्रह्म आहे, त्या चैतन्यामध्ये त्या ब्रह्मामध्ये आपण याच्यापूर्वी आधी बघितलं आहे की तिथे काहीही आपण काम करू शकत नाही. काहीही काम करू शकत नाही म्हणजे तिथे क्रिया काहीच नाही आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बघा की सुषुप्तीमध्ये जेव्हा तुम्हाला गाढ झोप लागते तेव्हा तुम्ही काम करू शकता का? काहीच करू शकत नाही. तुम्ही एक दिवस समजा तुम्ही सुषुप्तीत असाल, 10 दिवस असाल, वर्षभर असाल तर नुसते झोपलेले असाल, काम काही करू शकत नाही तू सुषुप्तीमध्ये. तसंच हे चैतन्य जे आहे, हे ब्रह्माचं जे निर्विशेष स्वरूप जे आहे, तिथे तुम्हाला काहीही क्रिया नाही आहे, कारण ब्रह्म काहीच करत नाही. तर मग काम कसं करायचं? मग आपल्याला समजा काम करायचं आहे तर मग काय होतं, आपण झोपेतून जागे होतो. म्हणजे काय होतं की आपलं मन जागृत होतं. कारण तुम्हाला जर काम करायचं असेल किंवा तुम्हाला जर स्वप्न बघायचं असेल तर मनाची आवश्यकता आहे. मन असल्यावर तुम्ही स्वप्न पण बघू शकत नाही किंवा कुठलं काम पण करू शकत नाही. म्हणजेच काय झालं की सुषुप्तीमध्ये तुम्ही झोपलेला होता तेव्हा तुम्हाला काहीही तुम्ही करू शकत नव्हता, आणि जेव्हा तुम्हाला काम करायचं आहे तेव्हा तुम्हाला मनाची आवश्यकता पडली. तसंच इथे सांगतायत की हे निर्गुण ब्रह्म जे आहे, हे निर्विशेष ब्रह्म जे आहे ते काहीही करत नाही. मग कोण करतं? हे ब्रह्माजी. ब्रह्माजी म्हणजे काय? त्याला आपल्या वेदांताच्या भाषेत जर बघायचं झालं तर सोपाधिक ब्रह्म, माया. तिथे आपण माया आणलेली आहे. आपण बघितलं आहे की नुसतंच ब्रह्म काहीही करत नाही. ब्रह्मासोबत जेव्हा माया एक होते तेव्हा हे पूर्ण बाह्य विश्व तयार होतं. त्याला आपण वेगळ्या भाषेत म्हणतो की ते सोपाधिक ब्रह्म त्याला म्हणतो आपण, किंवा पुराणाच्या भाषेत जर तुम्ही म्हणाल तर त्या नाभीतनं ब्रह्माजी आले. म्हणजे काय केलं? विष्णूंनी पूर्ण ही सृष्टी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं? ब्रह्माजींना दिलं.
निर्विशेष ब्रह्मानी पूर्ण हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं? मायासहित ब्रह्माला दिलं. हां, हे सूक्ष्म आहे थोडंसं. तुम्हाला जेव्हा जितकं तुम्ही रिपिटेशन कराल याचं तर लक्षात येईल तुम्हाला की नुसतं चैतन्य काहीही करत नाही. चैतन्याला काहीतरी उपकरण लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही घर बांधलं आणि घरामध्ये छान सगळं केलं, इलेक्ट्रिक तुमचे वायर आल्या, सगळ्या आल्या, पण तुम्ही जर बल्बच लावले नाहीत तर लाईट येईल का? इलेक्ट्रिसिटी तर आहे, तुम्ही म्हणा इलेक्ट्रिसिटी लावली आहे की मी आणली आहे की सगळी इलेक्ट्रिसिटी, पैसे भरले आहे, सगळं केलं आहे, पण तुम्ही लावू शकणार आहे का? नाही करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला बल्ब पण आवश्यकता आहे. म्हणजेच कार्य करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पण आवश्यकता आहे आणि त्याचसोबत तुम्हाला बल्बची पण आवश्यकता आहे. तसंच मला कार्य करायसाठी म्हणून चैतन्याची पण आवश्यकता आहे आणि मला या इंद्रियांची पण आवश्यकता आहे. इंद्रियाशिवाय मी काहीच काम करू शकत नाही. नुसतंच चैतन्य, माझा सांगायचा मूळ उद्देश इथे काय आहे की नुसतंच चैतन्य काहीही करू शकत नाही. नुसतंच इलेक्ट्रिसिटी काही तुम्हाला लाईट देऊ शकत नाही. इलेक्ट्रिसिटीला लाईट देण्यासाठी म्हणून तुम्हाला बल्ब लागेल. मला काम करायला माझ्यात चैतन्य आहे. मी जेव्हा सुषुप्तीत असतो तेव्हा पण चैतन्य असतं, पण त्या चैतन्याला काम करण्यासाठी मन लागतं, म्हणजे उपकरण लागतं. हां, तुम्ही म्हणाल मला भूक लागली, मला खायला द्या बरं. मी तुमच्यासमोर गहू आणून ठेवून दिले, ते होणार आहे का त्यांनी? नाही होणार आहे. कारण गव्हाला तुम्हाला दळावं लागेल, मग त्याचं ते कणिक करावं लागेल, मग ते भरावं लागेल आणि नंतर मग ते छोटे छोटे गोळे करून तुम्हाला शेकावं लागेल आणि नंतर पोळी तयार व्हायला लागेल. मग त्या गव्हाचं पोळीमध्ये रूपांतर व्हायसाठी म्हणून इतर वेगवेगळ्या उपकरणात इथे वेगवेगळ्या साधनात त्याला जावं लागलं. तर तसंच ही पूर्ण सृष्टी करण्यासाठी म्हणून भगवंतांनी काय केलं की मायासहित चैतन्य, की हे चैतन्य जे होतं निर्विशेष चैतन्य, ते मायेचा आश्रय घेऊन ह्या पूर्ण जगाची उत्पत्ती केली. आणि पुराणात काय सांगितलं आहे, गोष्ट फार सेमच आहे की विष्णू काही करत नाही, पण विष्णूंनी ब्रह्माला सांगितलं की तू आता ही पूर्ण सृष्टी तयार कर. आणि इथे महत्त्वाचा भाग आहे बघा, मनवस्ततः मद्भावा मानसा जाता, की ही जी सृष्टी उत्पन्न केलेली आहे, ही सृष्टी उत्पन्न कशी आहे? मद्भावा, ही मानसिक सृष्टी आहे बघा. ॲक्च्युली काहीच नाही झालं. मी पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा त्याला ज्ञान होईल साधकाला, तेव्हा त्याला लक्षात येईल की आपण खूप मोठं स्वप्न बघत होतो, उगीच आपण रडत होतो, उगीच आपण हसत होतो. तर ब्रह्माला इच्छा झाली, ब्रह्माने सृष्टी काय केली? मनाने त्यांनी सृष्टी तयार केली. ती आपण रोजच करतो बघा, रात्री झोपल्यानंतर मनाने सृष्टी तयार होऊ शकते. तुम्ही म्हणा असं कसं शक्य आहे, मनाने सृष्टी कशी काय तयार होऊ शकते? अहो, तुम्ही रोजच करता की सृष्टी तयार? ब्रह्माच कुठे करतो? तर ब्रह्मानी मानसा जाता, मानसिक त्यांनी सृष्टी तयार केली. मग तिथे पहिल्यांदा त्यांनी काय केलं, आता त्याचं पूर्ण वर्णन सांगतात. ते काय म्हणतात, चत्वारो मनवस्थता. मग ब्रह्माने काय केलं की 4 ऋषीपुत्र उत्पन्न केले. हां, 4 ऋषीपुत्र उत्पन्न ब्रह्माने पहिल्यांदा केले. हां, त्या मानस होत्या, त्या पण माहिती आहे, सनत आहे, सनातन आहेत, सनत कुमार आणि सनंदन, हे 4 ऋषीपुत्र आहेत. हे ब्रह्माने पहिली उत्पत्ती केली. मग नंतर काय झालं की हे उत्पत्ती केल्यानंतर ऋषिकुमारांनी काय केलं की त्यांना वैराग्य आलं आणि त्यांनी ब्रह्मचर्य अवस्थामध्ये संन्यास घेतला आणि ते निघून गेले हिमालयामध्ये. झालं, ब्रह्माला पुन्हा प्रॉब्लेम झाला की मी सृष्टी उत्पन्न केली कशासाठी? की ही पूर्ण माझी जी काही पुढची प्रोजनी आहे ती चालावी, हां, ही सृष्टी अजून मोठी व्हावी, मोठी वाढावी, त्यासाठी म्हणून ब्रह्माने ही सृष्टी उत्पन्न केली. की मी गेल्यानंतर कोणीतरी मला ते एका वर्षानंतर कोणी खाऊ घालेल, हां, त्यासाठी म्हणून ब्रह्माने श्राद्ध करेल माझ्या नावाने कोणी, हां, ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून ब्रह्माने सृष्टी उत्पन्न केली. परंतु झालं काय की हे 4 त्यांनी चत्वारो मनवस्था 4 उत्पन्न केले आणि संन्यासी झाले. आणि त्याचा मग त्या ब्रह्माला खूप राग आला की माझ्या पुत्रांनी माझी गोष्ट ऐकली नाही, म्हणून असं म्हणतात की त्यांच्या डोळ्यांमधनं 11 रुद्र तयार झाले. आता ही आपल्या याची गोष्ट आहे, पुराणातली गोष्ट आहे, ती असो. तर मग नंतर काय केलं ब्रह्माने की जेव्हा ह्या 4 संन्यासी झाले त्यांचे पुत्र, मग त्यांनी काय केलं की 7 ऋषी पुन्हा उत्पन्न केले.
सप्तर्षी ज्याला आपण म्हणतो की ऋषी, भृगू किंवा वेगवेगळे वसिष्ठ आहे, गौतम आहे, हे असे 7 ऋषी त्यांनी उत्पन्न केले. म्हणजे ब्रह्मांनी काय केलं, म्हणजे विष्णूंनी सांगितलं ब्रह्माला की तू आता सृष्टी उत्पन्न कर. आणि ब्रह्मांनी पहिल्यांदा 4 ऋषीपुत्र तयार केले, पण ते संन्यासी झाले. त्यानंतर त्यांनी 7 पुन्हा ऋषी उत्पन्न केले. म्हणतात महर्षय सप्तपूर्वे, की त्यांनी 7 महर्षी उत्पन्न केले. त्याच्यापूर्वी काय केलं होतं, चत्वारो मनवस्तथा. हां, लक्षात येतं तर की 4 ऋषीपुत्र आणि नंतर 7 त्यांनी ऋषी उत्पन्न केले. आणि पूर्ण ही काय मद्भावा मानसा जाता, की ही पूर्ण जी सृष्टी उत्पन्न केलेली आहे ही मानसिक त्यांनी सृष्टी उत्पन्न केली. आता काय केलं की आता जेव्हा ब्रह्माला त्यांनी सांगितलं तू आता हे सगळं उत्पन्न कर, तर मग त्याला सांगितलं की तुझं आयुष्य काय, ब्रह्माचं आयुष्य काय, 100 वर्ष. हां, म्हणजे 100 वर्ष तू ब्रह्मा या पदावर राहशील. म्हणजे आपल्यासारखं नाही नरेंद्र मोदी 5 वर्ष आले, पुन्हा इलेक्शन घ्या, पुन्हा 5 वर्ष या, असं काही विष्णू भगवान केलं नाही. विष्णूने सांगितलं की डायरेक्ट तू 100 वर्ष राज्य कर. मग आता 100 वर्ष राज्य करायचं आहे, तर त्याचा जो पिरियड सांगितला आहे तो कसा आहे की ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे 14 मन्वंतर. इथे त्यांनी म्हटलंय ना की हे स्वयंभू आदी 14 मनू आहेत. म्हणजे 14 मनू आहे. मन्वंतर, 1 मन्वंतर, 2, 3, 4 असे 14 मन्वंतर. म्हणजे 14 मन्वंतर इज इक्वल टू ब्रह्माचा 1 दिवस. ठीक आहे. आता हे 1 मन्वंतर किती आहे, 1 मन्वंतर आहे 71 चतुर्युग. हे जस्ट फॉर अकॅडमिक सांगतोय मी की 1 मनू किती दिवस राज्य करतो, तो करतो 71 चतुर्युग. चतुर्युग म्हणजे कुठले, सत्ययुग, काय त्रेतायुग, तुमचं कलियुग, हे जे 4 युग आहेत या 4 युगांना घेऊन चतुर्युग. किती, 71. आता 1 चतुर्युग किती वर्षाचा आहे, तर 1 चतुर्युग ते म्हणतात की 43,20,000 वर्ष. 43,20,000 वर्ष आहे 1 चतुर्युग. असे 14 चतुर्युग, नाही 71 चतुर्युग म्हणजे 14,20,000 इंटू 71 इज इक्वल टू 1 डे ऑफ ब्रह्मा. इतके वर्ष ब्रह्मा, आणि पुन्हा 1 डे म्हणजे पुन्हा 100 वर्ष आहे त्याचे. तर इतकं अफाट आयुष्य त्या ब्रह्माचं आहे. म्हणून मी मागच्या क्लासमध्ये म्हटलं होतं ना, म्हणजे मागचा अध्याय जेव्हा बघितला होता तेव्हा क्रममुक्तीचा विचार आला होता की मी चांगलं कर्म करेन, सकाम कर्म करेन, मी खूप चांगला वागेन, आणि असं करता करता मी ब्रह्माला जाऊन मिळेन आणि ब्रह्मासोबत मग मी मुक्त होईल. ती क्रममुक्तीची संकल्पना मी सांगितली होती याच्या आधीच्या अध्यायामध्ये. आता लक्षात घ्या की तुम्हाला किती वर्ष त्या ब्रह्मादेवाचे क्लास करावे लागतील. तुम्ही बघा, कित्येक वर्ष. म्हणजे ब्रह्माचे 100 वर्ष जेव्हा पूर्ण झाले, तुम्ही चांगले कर्म करून चांगल्या मार्गाने, शुक्ल मार्गाने तुम्ही ब्रह्माजवळ गेलात, तुम्हाला 100 वर्ष ब्रह्माजवळ बसायचं आहे. जेव्हा ब्रह्माचा तो पिरियड संपेल तेव्हा तुम्ही मुक्त व्हाल. बघा, कित्येक हजारो लाखो लाखो कोटी कोटी वर्ष आपल्याला नुसतं बसावं लागणार आहे ब्रह्माजवळ, आणि त्या ब्रह्मदेवाचं तोंड बघत राहावं लागणार आहे आणि त्याचे ते क्लासेस करावं लागणार आहे. म्हणून चॉईस आपला आहे की तितके वर्ष बसत राहायचं की आताच काहीतरी स्ट्रगल करून मुक्त व्हायचं. हां, याच जन्मात मुक्त व्हायचं की इतके कोटी कोटी जन्म बसून राहायचे त्याच्याजवळ. हां, तर असं हे आहे. आणि आता सध्याच्या काळामध्ये काय म्हणतात ते की 7वा मनूचं राज्य चालू आहे. म्हणजे 14 मनू म्हटले होते, त्यातला 7वा मनूचं राज्य चालू आहे. त्या मनूचं नाव आहे वैवस्वत. वैवस्वत मनू, त्याचं राज्य चालू आहे. आणि त्याला 28 फक्त चतुर्युग झाले. म्हणजे 71 चतुर्युग असतात, त्यातले 28 चतुर्युग त्यांनी संपवले आहे फक्त. म्हणजे अजून त्याचे आयुष्य बरंचसं बाकी आहे. आता पुन्हा जसं हे मन्वंतर चेंज होतं तसेच ते ऋषी पण चेंज होतात. सप्तर्षी जे आहेत
म्हणजे आपण जे सप्तर्षी म्हणले, कारण मी हा मुद्दा रेफरन्स का सांगतोय की आपण स्वामी विवेकानंद म्हणतोय की सप्तर्षीमधनं एक ऋषी आलेले आहेत. आता त्यातले कुठले ऋषी आपल्याला माहीत नाही, परंतु या वैवस्वत हा जो काळ आहे मनुचा, त्यामध्ये जे सप्तर्षी आहेत त्यापैकीच कुठेतरी स्वामीजी असतील. आणि त्यामध्ये काय वेगवेगळे त्यांनी नावं दिले आहेत, मी तर पुराणात बघितले की मरीची आहे, अत्री आहे, अंगिरस, पुलस्त, क्रतू, पुल, वसिष्ठ. मी सांगितलंय की या वैवस्वत मनुमध्ये हे 7 ऋषी आहेत. तर या 7 ऋषीपैकी कोणतरी स्वामीजी नक्कीच असतील. असो, तर थोडक्यात इथे भगवंताचं म्हणणं काय आहे की ही जी सृष्टी उत्पन्न केलेली आहे, ही सृष्टी उत्पन्न माझ्यामधनं झाली आहे. हां, येशाम लोक इमा प्रजा, की या सगळं ही जी माझी प्रजा आहे. माझी प्रजा काय आहे? कारण चैतन्य रूपातनंच भगवंत सगळीकडेच आहे. म्हणजे विष्णूमधनंच ते ब्रह्माजी आले आणि ब्रह्माजीनं सांगितलं की तू सृष्टी तयार कर. किंवा जे निर्विशेष चैतन्य आहे ते सोपाधिक झाल्यामुळे, मायेचा आश्रय घेतल्यामुळे सृष्टी उत्पन्न करू शकलं. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की ही जी प्रजा आहे ही माझीच आहे. हा, एतां विभूतिं योगम च ममयो वेत्ति तत्वतः सो विकंपेन योगेन युंजते नात्र संशय. आता इथे भगवंत म्हणतायत की एतां विभूतिं योगम च, म्हणजे माझं स्वरूप काय आहे भगवंताचं? सच्चित स्वरूप, सच्चित आनंद स्वरूप आहे भगवंत. आणि त्यांनी जे मागच्या ह्याच्यामध्ये श्लोकाने सांगितलं की ही सगळी जी सृष्टी निर्माण झाली आहे ही माझ्यामधनंच निर्माण झाली आहे. म्हणजेच काय की भगवंताचं स्वरूप जर सच्चित आनंद असेल तर सृष्टीतल्या सगळ्यांचं स्वरूप पण सच्चित आनंद आहे, असं वेगळं असू शकत नाही. हां, तर आता इथे म्हणतायत की ही जी सृष्टी उत्पन्न केली मी, एता विभूतिम योगमचं, तिथे 2 शब्द लक्षात ठेवा, हे विभूतिम आणि योग. आता योग म्हणजे काय की पोटॅन्शियल शक्ती. हां, आपण मराठी वाचू थोडंसं आधी. आणि जो पुरुष या माझ्या परम ऐश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वतः जाणतो, तो पुरुष निश्चल ध्यान योगाद्वारे माझ्यातच ऐक्य भावाने स्थित होतो. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की 2 गोष्टी आहे, एक अव्यक्त सृष्टी आणि व्यक्त सृष्टी. म्हणजे बीज, झाडाचं बीज जे आहे ते अव्यक्त आहे. त्या बीमध्ये झाड आहे, पण अजून ते झाड तयार झालेलं नाही आहे, म्हणजे अव्यक्त आहे ते. तर हे अव्यक्त जी शक्ती आहे, म्हणजे त्या बीमध्ये जी शक्ती आहे उत्पन्न व्हायची, या शक्तीला योग शक्ती म्हणतात. म्हणजे भगवंतांनी इथे जे सांगितलं आहे की एता विभूतिम योगमच, हे योग म्हणजे काय की ही योग शक्ती कशाला म्हणायचं की पोटॅन्शियल पॉवर, की अव्यक्त शक्ती, की त्याच्यामध्ये तयार. आता मी समजा भाषण द्यायला, आता भाषण काय म्हणतो, प्रवचन आपण क्लास घेतला तर 7 वाजेपर्यंत हे माझ्या बुद्धीमध्ये होतं, माइंडमध्ये होतं, अव्यक्त होतं. म्हणजेच काय, ते योग फॉर्ममध्ये होतं. आणि जसं ते मी व्यक्त केलं 7:30 वाजता किंवा 8 वाजता, ते विभूती होईल. म्हणजे जेव्हा व्यक्त होतं, म्हणजे भगवंतांनी ती सृष्टी उत्पन्न केली, उत्पन्न करण्यापूर्वीची जी शक्ती होती ती योग शक्ती, आणि जेव्हा उत्पन्न केली त्या उत्पन्न केलेल्या शक्तीला विभूती म्हणतात. योग आणि विभूती म्हणजे त्या बीमध्ये जी शक्ती आहे ती आहे योग शक्ती, आणि बीचं जेव्हा झाड झालं तेव्हा ते झालं विभूती. ह्या 2 शब्द आहेत. तर इथे भगवंत म्हणतात की पोटॅन्शियल शक्तीला, म्हणजे ईश्वराची योग शक्ती आहे ती आहे योग शक्ती, आणि जशी ती मॅनिफेस्ट होते, जशी ती व्यक्त होते, त्याला विभूती म्हणतात. म्हणून भगवंतांची ही जी सृष्टी उत्पन्न केलेली आहे, जेव्हा आपण बघतो ही सगळी विभूती आहे भगवंताची. आणि जेव्हा पुन्हा ती प्रलयकाली निघून जाईल, म्हणजे बी रूपात जाईल, पुन्हा ती बीज रूपात जाईल, तेव्हा ती काय झाली, योग शक्ती झाली, की त्याच्यामध्ये शक्ती आहे, अजून व्यक्त झालेली नाही आहे, पोटॅन्शियल फॉर्ममध्ये आहे. आपण म्हणतो, स्वामीजी म्हणतात ना की ईच सोल इज पोटॅन्शियली डिव्हाइन. आपल्यामध्ये पण ते डिव्हिनिटी आहे, आपल्यामध्ये पण ते भगवंताचं स्वरूप आहे, तेच निर्गुण निराकार चैतन्य आपण आहोत.
ती शक्ती आपल्यामध्ये आहे, फक्त अजून व्यक्त व्हायची आहे. जशी ती शक्ती व्यक्त होईल आपली, तर ती आपण विभूती भगवंताचं आपल्याला म्हणता येईल. आणि इथे भगवंत म्हणतात की मम यो वेत्ती तत्वतः, की जो हे खरोखर जाणतो. काय जाणतो? की हे भगवंताचंच, म्हणजे व्यक्त स्वरूप पण भगवंतच आहेत आणि अव्यक्त स्वरूप पण भगवंतच आहे. म्हणजे ही जी सृष्टी निर्माण झाली, ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीची जी अवस्था होती ते पण भगवंत आहेत, आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर पण जे आहे ते सगळं भगवंत आहे, हे आधी तत्वतः जाणतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय, मी वाचतोय, मी म्हणतोय हो अच्छा तसं असेल बाबा, तुम्ही म्हणाल की हो भगवंताने म्हटल्याने असेल. नाही, त्याचा तत्वतः जाणणं, म्हणजे त्याचा खरा खरा अनुभव करणं. ज्यांनी हा अनुभव केला आहे तो काय म्हणतात, भगवान काय म्हणतात, स्वविकंपेन योगेन, की अविकंप, म्हणजे त्याच्यामध्ये इतकी स्ट्रॉंग कन्व्हिक्शन झाली आहे आता, त्याचं इतकं स्ट्रॉंग म्हणजे अंडरस्टँडिंग झालेलं आहे की तो पूर्ण जे काही हे सगळं सृष्टी बघतो त्यामध्ये ईश्वरच बघतो, बाकी अजून काहीही बघत नाही. आता इथे साधकाची हळूहळू उन्नती झाली आहे बघा. आधी तो एकरूप ईश्वराचं दर्शन करायचा, की फक्त एकच ईश्वर आहे. आता तो अनेक रूप ईश्वराचं दर्शन करतोय, की प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर आहे याचं तो दर्शन करतोय. आणि पुढे काय होईल, त्याची थर्ड स्टेप अरूप दर्शन, की जिथे मग त्याला कुठल्याच प्रकारचं रूप इथे राहणार नाही. तर आता इथे भगवंत म्हणतात की ह्या जगतकारण ईश्वर मी जो आहे, की व्यक्त स्वरूपामध्ये पण मीच आहे आणि अव्यक्त स्वरूपामध्ये मीच आहे, हे ज्यांनी खरोखर जाणलं, तत्वतः जाणलं, त्याचं काय तत्वतः जाणलं, त्याला ते म्हणतात की तो यातनं मुक्त होतो, म्हणजे निश्चल ध्यानयोगाद्वारे माझ्यातच ऐक्यभावाने स्थित होतो. यात काहीही संशय नाही. इथे भगवंत म्हणतात की यात संशय अजिबात तू ठेवू नको. मी तुला सांगतोय, मी तुला आश्वासन देतोय की जर या प्रकारे जर कोणी जाणलं, कशा प्रकारे, की भगवंतच या व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपात झाले आहेत. म्हणजे जेव्हा नव्हतं काही तेव्हा पण भगवंतच होते, आणि आता जेव्हा दिसतं आहे तेव्हा पण भगवंत आहेच, हेच इथे बघायला पाहिजे. पुढचं आपण बघू 8वा नंबर. अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. मी वासुदेवच सर्व जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे व माझ्यामुळे सर्व जगत कर्म करीत आहे, याप्रमाणे तत्वतः जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त झालेले बुद्धिमान भक्तजन मज परमेश्वराला निरंतर भजतात. आता या 7व्या श्लोक आपण जो बघितला, 7व्या श्लोकापर्यंत जवळपास ईश्वर स्वरूपाचं जे काही भगवंतांना सांगायचं होतं तो विषय तिथे संपला आहे. आता 8व्यापासून काय सुरू होतं, की हे जे आपण अनेक रूपाने ईश्वराचं दर्शन करतो आहे, असा जो भक्त आहे त्या भक्ताच्या बघण्याचा विचार आता सांगता येते, की जो आता एकरूप बघत नाही आहे, फक्त एकाच ठिकाणी त्याचा भगवंत नाही आहे. आता त्याला भगवंत बघायचं फक्त मंदिरात जावं लागत नाही आहे. तो जिथे आहे, ज्या ठिकाणी आहे, ज्या ज्या गोष्टीमध्ये तो आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला आता ईश्वर दिसतो आहे. म्हणून ते म्हणतात की अहम सर्वस्य प्रभव, की हे सगळं जे आहे, प्रभव म्हणजे उत्पत्ती होणं, की ह्या सगळ्या विभूतींमधनं, आता तुम्हाला विभूती शब्द समजला असेल, की ह्या प्रत्येक गोष्टीमधनं योगशक्तीतनं जे काही बाहेर आलं, जे काही व्यक्त झालेलं आहे, हे सगळं व्यक्तमध्ये हे माझ्यामधनंच आलेलं आहे. अहम सर्वस्य प्रभवो आणि मत्त सर्वं प्रवर्तते, की माझ्यामधनंच सगळ्या ह्या गोष्टी निघालेल्या आहेत. इति मत्वा भजन्ते. आता हे समजून काय फायदा होणार आहे मला सांगा, की नाही आम्ही तो बरं होतं, आमच्यासाठी तर भगवान श्रीरामकृष्ण एक होते किंवा प्रभू रामचंद्र, आम्ही त्यांची पूजा करायचो, हे करायचं. आता तुम्ही काय सांगता, हे सगळं हे करून काय होणार आहे, मला फरक काय होणार आहे, माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये फरक काय होणार आहे. मी तर एकनिष्ठपणे मी एकाच भगवंताला घेऊन जात होतो, माझ्या निष्ठेने मी सगळं करत होतो, मग त्याने काही होणार नाही का? त्याने होईल, नक्कीच होईल. म्हणजे इथे असं म्हणायचं नाही आहे भगवंताला की जो एकरूप ईश्वराचं दर्शन करतोय किंवा साधना करतोय, निष्ठापूर्वक करतो आहे, त्याला काही त्याच्या साधनेमधनं तो नक्कीच भगवंतापर्यंत पोचेल. परंतु अनेक रूप दर्शन केल्याने काय होणार, त्याचा फायदा काय आहे, की तुमचा राग द्वेष हळूहळू कमी होईल. आपला आजचा प्रॉब्लेम काय आहे, आपला प्रॉब्लेम आहे राग आणि द्वेष.
म्हणजे प्रत्येक वेळेस चांगलं वाईट प्रिय अप्रिय इथे सदैव आपलं पेंडुलमसारखं आपण झुलत असतो. म्हणजे आपलं आजचं जर जीवन तुम्ही बघितलं तर जे काही आपण म्हणतो टेन्शन स्ट्रेस आणि काय हे आहे ते आहे सगळ्या गोष्टी ह्या केवळ ह्या राग आणि द्वेषामध्ये आहे की कुठल्या तरी गोष्टीकडे आपण आकर्षित होतो आणि कुठल्या गोष्टीपासून आपण दूर जातो. कुठली तरी गोष्ट आवडते कुठली तरी गोष्ट नावडते. ह्या आवड निवड या सगळीकडे ह्या प्रिय अप्रिय ह्या सगळ्या हाच खरा आपला संसार आहे, राग आणि द्वेष. आणि भगवंत म्हणतात की जेव्हा तू सगळ्या गोष्टींमध्ये जर भगवंत बघायला सुरुवात केली तर रागद्वेष कुठला आला की जय पराजय यश अपयश चांगला वाईट योग्य अयोग्य या सगळ्या गोष्टींमध्ये जर मी ईश्वराचं दर्शन करायचा प्रयत्न केला की सगळीकडेच ईश्वर आहे तर मग रागद्वेषाचा प्रश्न कुठे होतो. आपला प्रॉब्लेम आहे हा मेंटल रेजिस्टन्स की हे जे आपण डिफरन्शिएट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे एकरूप ईश्वराचं दर्शन जे करणं आहे इष्टनिष्ठा ठेवून दर्शन करणं आहे ते चांगलं आहे. पण तिथे बघा दोन गोष्टी आहेत, द्वैत आहे. म्हणजे माझ्या श्रीरामकृष्णांना जर कोणी काही बोललं तर मला आवडणार नाही, द्वैतभाव तिथे आहे. म्हणजे त्या विष्णूचे आणि शंकराचे भक्तांच्या बद्दल किती गोष्टी प्रसिद्ध आहे. तर ती निष्ठा असणं स्वाभाविक आहे पण त्या निष्ठेमध्ये पुन्हा राग आणि द्वेष आला आहे. तर जेव्हा तुम्ही अरूप दर्शन करता जेव्हा तुम्ही अनेक रूप दर्शन जेव्हा करता तेव्हा हा रागद्वेष तुमचा निघून जातो. अहम सर्वस्य प्रभवो की जेव्हा ह्या गोष्टी माझ्यातनं निघालेल्या आहेत तर मग तुम्ही भेदभाव कुठे करणार आहे. तुम्हाला चांगला वाईटाचा संबंधच येत नाही काही. म्हणून ते म्हणतात की सर्व मत्त प्रवर्तते. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही प्रसाद रूपाने घ्या. हा सगळ्यात मोठा इथे संदेश द्यायचा भगवंतांना की मी या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. या सगळ्या गोष्टींमधनं काही चांगल्याच गोष्टी असं नाही आहे. मला यश येतं अपयश येतं. आता हे करतो म्हणून काय माझं सांसारिक लाईफ खूप काही सुखकारक होईल असं नाही आहे. संसारामध्ये जे काही प्रॉब्लेम राहणार आहे ते असणारच आहे, ते चालूच राहणार आहे. पण त्यामध्ये जर मी थोडासा समभाव ठेवला, जे काही मला मिळतं आहे त्याचा जर प्रसाद रूपाने जर मी ग्रहण केलं तर त्यामध्ये माझ्या डोक्याला काही हे टेन्शन स्ट्रेसचा काही फरक राहणार नाही. कारण आपल्या जीवनामध्ये बरेच वेळा चॉईसलेस सिच्युएशन येतात जिथे काही आपला चॉईस नसतो. म्हणजे आपलं जे पूर्व आहे पास्ट जे काही आपण केलेलं आहे ते चॉईसलेस, ते आपण चेंज करू शकत नाही. आत्ता ज्या कंडिशनमध्ये आहोत आपण ते पण आपण चेंज करू शकत नाही. पण पुढच्या ज्या काही गोष्टी आहे म्हणजे एक्सपिरियन्स आपल्याला जो घ्यायचा आहे फ्युचर लाईफमध्ये भविष्यामध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा जीवनातला तिथे मात्र आपण नक्कीच या प्रसाद वृत्तीने जर आपण घेतलं भगवंताच्या प्रत्येक गोष्टीकडे तर तिथे आपलं इम्बॅलन्स ढळू शकत नाही. तिथे आपण थोडं समभाव ठेवून की भगवंताचा प्रसाद म्हणून मी सगळ्या गोष्टी येत आहेत माझ्याकडे. चांगलं सुख आलं तरी भगवंताचा प्रसाद आहे, दुःख आलं तरी भगवंताचा प्रसाद आहे, जीवन आलं मरण आलं ह्या सगळ्या गोष्टींमधनं जे काही मला मिळतं आहे तो प्रसाद समजून जर मी घ्यायचा प्रयत्न केला तर भगवंत म्हणतात इति मत्वा यजन्ते की या प्रकारे जर कोणी माझं भजन केलं बुधा, त्याला म्हणतात भक्तिमान बुद्धिमान भक्त. इथे भगवंताने बुधा हा शब्द वापरला आहे की जो असा विचार करतो की ज्या काही गोष्टी माझ्या जीवनात येतात त्या प्रसाद बुद्धीने मी ग्रहण करायचं, कारण सगळं भगवंताकडून येत आहे. म्हणजे जेव्हा भगवंताकडनंच सगळं येतं आहे तेव्हा मग काय करायचं, त्याला उपाय नाही आहे काही. तर त्या गोष्टींनी ते घेतलं तर म्हणतात म्हणून भावसमन्विता. मग अशा वेळेस काय होईल की प्रत्येक वेळेस भगवंताच्याच विचारांमध्ये माइंड राहील, भावसमन्विता. कारण तिथे मग आपण भगवंताला दोष द्यायचं सोडून देऊ की भगवंताने असं माझ्यासाठी काहीच केलं नाही, माझ्या बाजूच्या माणसाला बघा त्याला चांगली नोकरी दिली, त्याला बघा किती मोठी गाडी दिली आणि मला कोणी काही करत नाही आहे, त्या माणसाला विचारा किती लोक त्याच्या मागे धावतात, मला कोणी विचारत नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यापूर्वी बघा आपण मागच्या क्लासमध्ये बघितल्या काय त्या सूक्ष्म गोष्टी दया क्षमा तिथे सगळं त्यांनी पूर्ण भगवंतांनी लिस्ट सांगितलं, अहिंसा समता तुष्टी यश अयश सुख दुःख दम शम सत्य ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्याकडनं चाललेल्या आहेत. कारण मत्त सर्वम प्रवर्तते, भगवंताशिवाय काहीच नाही आहे. तर जेव्हा ह्या गोष्टी भगवंताकडनं येत आहेत
तेव्हा मी कोणाला दोष द्यायचा, कोणाशी बोलणार आहे मी, कोणाला दोष द्यायचा. तर त्या गोष्टींना दोष देण्यापेक्षा आपण त्या जर भगवंताचा प्रसाद समजून जर घ्यायचा प्रयत्न केला तर तशाच माणसाला भगवंत म्हणतात की बुधा, की असा हा बुद्धिमान पुरुष, असा हा बुद्धिमान पुरुष. मग काय होतं की त्याचं सर्व क्षणी त्याचं मन माझ्यात रममाण असतं. इथे एवढं त्यांना भगवंतांना सांगायचं आहे. पुढे आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.